सांगली आणि कुपवाडसाठी पाणी पुरवठा होणाऱ्या माळबंगला येथील 56 MLD जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन हॉल फिरवून करण्यात आले। यावेळी महापौर हरुणभाई शिकलगार, आयुक्त रवींद्र केबुडकर, गटनेते किशोर जामदार, जगन्नाथ ठोकड़े, दिलीप पाटील, प्रशांत पाटील, पप्पू मजलेकर, धनपाल खोत, माजी सभापती संतोष पाटील, सुनीता खोत, पुष्पलता पाटील, रोहिणी पाटील, अलका पवार, गुलजार पेंडारी, नाना भिसे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। तर उपमहापौर गट आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी मात्र या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे यावेळी दिसून आले। त्यावेळेला या ठिकाणी दोन्ही कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लोकांना गोळा करून सर्व नेते मंडळी या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी मोठा कार्यक्रम होईल आणि निश्चितपणे आज सगळ्या सांगली आणि कुपवाडच्या लोकांना 56 MLDचं पाणी, शुद्ध पाणी मिळणार आहे। आता आज आमचे नेते आदरणीय जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि निश्चितपणे 1.5 महिन्यामध्ये आपण स्वतःचं देखील करणार आहोत। या ठिकाणी आजच्या ह्या नवीन उपक्रमाला माझ्या शुभेच्छा। आणि स्वच्छ पाणी ह्या दोन्ही संकल्पना आमच्या ह्या गोष्टीमुळे पूर्ण होणार आहेत आणि नक्की ह्या दोन्ही शहरांना चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा होईल। त्याबरोबर येणाऱ्या मेच्या अखेरच्या आठवड्यामध्ये 70 MLDची स्कीमसुद्धा आम्ही अत्यंत आधुनिक असणारी ही स्कीमसुद्धा आम्ही कार्यान्वित करतो आहे। ह्या स्कीम पाहण्यासाठी ह्या सांगली आणि मिरज सांगलीच्या ह्या दोन्ही स्कीम पाहण्यासाठी अनेक महानगरपालिकेचे अधिकारी हे पाहायला येत आहेत। हे नक्कीच याचा अर्थ आहे की ह्या योजनेचं चांगल्या प्रकारे काम झालं आहे। त्यामुळे सांगली आणि कुपवाडच्या लोकांना चांगलं पाणी मिळेल याची ग्वाही महानगरपालिका देत आहे।